श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे. सकाळी पहाटे 5 वाजता भाविकांसाठी मंदिर ओपन होते. याच गर्दीमध्ये आम्हीही सामील आहोत आपल्या लाडक्या स्वामींचे दर्शन घेण्यासाठी. तर मंदिर ओपन झाल्यानंतर पहाटे 5 वाजता आपल्या लाडक्या स्वामींची काकड आरती हे सुरू होते. तर काकड आरती झाल्यानंतर आपण स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी जाऊया. तर काकड आरतीनंतर भाविकांसाठी मंदिर खुले होते. पण मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे तेथील व्हिडिओ काढता आलेला नाही. पण मंदिराचा परिसर हा आपणास पाहण्यास मिळतो. दर्शन झाल्यानंतर महत्त्वाचे ठिकाण म्हणजे तेथील हा वटवृक्ष. याच्या सावलीमध्ये, याच्या छत्रछायेमध्ये आल्यानंतर स्वामींच्या जवळ गेल्याची प्रचिती नक्की येते. कारण याच वटवृक्षाखाली स्वामी बसायचे. तर मंडळी, या वटवृक्षाखाली गेल्यानंतर स्वामीच्या जवळ गेल्याची खूप प्रचिती येते. माहिती नाही स्वर्ग कसा असतो, पण श्री क्षेत्र अक्कलकोटमध्ये येऊन स्वामीचे दर्शन घेऊन या सभा मंडपात याच वटवृक्षाखाली आल्यानंतर असे वाटते की जणू आपण स्वर्गात असल्याची प्रचिती हे नक्की येते. तुम्हीही अक्कलकोटला गेला असाल तर तुम्हाला ही प्रचिती नक्की आली असेल. स्वामी महाराजांची शांत मूर्तीचे दर्शन करून वटवृक्ष मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर सगळे भानच हरपून जाते. जसे माणसाचे हावभाव आपसूक गळून पडतात. आनंदाचे विश्लेषणही करता येत नाही, परंतु डोळ्यात आपोआप आनंद अश्रू हे येतात. ती कोणती शरणागती असते जी देताना राग, लोभ व मायेने ग्रासलेल्या मनुष्यही आनंदी होतो. कळत न कळत असे वाटते की आपण जणू स्वर्गातच आलेलो आहोत. आपले सुख, दुःख, पाप, पुण्य सारे मनोरथ येथे सांगून टाकावे आणि स्वामीकडे बालहट्ट धरावा. स्वामीकडे रुसावे, फुगावे, आपले लाड करून घ्यावे असे वाटते. स्वामी महाराजांनी अशी कोणती जादू केली आहे की हे अख्ख्या महाराष्ट्रातली, भारतातली तरुणाई इथे स्वामी पारायणाला बसते तासन तास. रांगेत गोंगाटा करणारी बच्चे कंपनी देखील गाभाऱ्यात पोचली ना अशी शांत होते. खरंच स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होऊन आहे ना, सर्वांचे आयुष्यच उजळून टाकले आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. येथे महाराजांच्या चरण पादुका आहेत व त्या सभा मंडपात वरती अशा महाराजांच्या छान छान पेंटिंग काढण्यात आलेले आहे. या पेंटिंग खरंच मन मोहून घेतात. अतिशय सुंदर असे पेंटिंग आहेत. आणि या महाराजांच्या चरण पादुका. स्वामीचे दर्शन घेऊन आल्यानंतर इथे दर्शन करण्यास मिळते. श्री स्वामींच्या अक्कलकोटच्या 22 वर्षाच्या वास्तव्यात बराच काळ येथे घालवण्यात आलेला आहे. श्री स्वामींचा 22 वर्षांच्या काळामध्ये बराचसा काळ इथे या वटवृक्षाखाली गेलेला आहे.
श्रींचे शिष्य ज्योतिबा पांडे यांचे स्वतःचे घरदार जमीन विकून हे मंदिर बांधले गेलेले आहे. स्वामीची समाधी होण्यापूर्वी ज्योतिबाने श्री स्वामींना विचारले होते, माझे कसे होईल? तेव्हा श्री स्वामी म्हणाले होते, तुम्ही वडांच्या पारंब्या धरून बसा. आम्ही सदैव वटवृक्षाखाली आहे. माझे स्मरण करता तुमच्या सान्निध्य होईल. श्रींच्या हयाती ज्योतिबाने 15 वर्ष, समाधीनंतर 41 वर्ष अनन्य भावाने स्वामींची सेवा केली. अक्कलकोट ही भूमी खरंच स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत अक्कलकोटमध्येच राहिले. सध्याचे स्वामी मंदिर हे एक वडाच्या झाडाच्या भोवती बांधले गेलेले आहे. याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यानधारणा करीत असत व आपल्या भक्तांना उपदेशी देत असत. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभा मंडप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नक्षेत्रामध्ये रोज दुपारी व संध्याकाळी मोफत भोजनाची व्यवस्था केलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे 1779च्या सुमारास अक्कलकोट येथे आले होते. श्री दत्तात्रेयाचे हे 4थे अवतार मानले जातात. स्वामी समर्थांचा एकूण कार्यकाळ 40 वर्षाचा होता. त्यातील 21 ते 22 वर्ष ते त्यांनी अक्कलकोटमध्येच काढलेले. इतिहासकारांच्या मते स्वामी समर्थांचे अवतार म्हणजे 1800 मध्ये संपन्न झाले व त्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी स्वामी समर्थ हे काशी, वाराणसी येथे प्रकट झालेले होते. स्वामी समर्थांचे पवित्र समाधी व त्यांचे शिष्य चोळप्पा यांच्या घरात आहे. ते ठिकाण समाधी मठ म्हणून ओळखले जाते. भक्तांना संकटप्रसंगी धीर व मानसिक बळ देणारे म्हणजे स्वामी समर्थांचे मंत्र, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे घोषवाक्य आहे. दर्शन करून आल्यानंतर स्वामी इथे स्वामींच्या मूर्ती, स्वामींच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, सर्व प्रकारचे साहित्य, सर्व प्रकारच्या सुंदर व सुरेख अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. तसेच आपल्या घरातील वास्तुदोष काहीही असेल तरी ते सर्व गोष्टी या ठिकाणी मिळतात. स्वामींचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर अन्नक्षेत्राकडे जाताना हे श्री दत्तांची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. अन्नक्षेत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे सुमारे 4 ते 5 हजार भाविकांचा महाप्रसाद तयार होतो. ह्या 2 गाड्या आपल्या भारताची गानकोकिळा श्री लता दीदींनी स्वामी समर्थ मंदिरासाठी दान केलेले आहेत. त्यातली एक मर्सिडीज व दुसरी क्रूज गाडी आहे. हा स्वामीचा रथ आहे. ही मूर्ती पाहिल्यानंतर तर अक्कलकोट शिवाय दुसरे कुठलेच लक्षात येणार नाही, कारण ही स्वामीची मूर्ती फक्त अक्कलकोटमध्येच पाहायला मिळते.
स्वामी समर्थ हे चोळप्पा यांच्या घरी बरेच वर्ष वास्तव्य केले होते. चोळप्पाच्या इच्छेप्रमाणे श्री स्वामी समर्थांची समाधी याच मठात आहे. चोळप्पांच्या घराच्या जवळ स्वामी समाधी असून त्यात श्री स्वामींच्या पादुका देखील आहेत. अक्कलकोट संस्थानाचे प्रशासक विंचुरकर श्वेतकुष्ठ झाल्यानंतर येथे दर्शनास आले असता त्यांनी श्रींना हिऱ्यांची अंगठी अर्पण केली होती. तीच अंगठी विकून चोळप्पा यांनी त्याच पैशातून हा मठ बांधलेला आहे, असे येथील पुजारी पण सांगत असतात. या समाधी मठातील पुजारी हे चोळप्पा महाराजांचे 5वे वंशज आहेत. मूळ समाधीस्थान 30 एप्रिल 1878ला स्वामीजींनी चोळप्पा महाराजांच्या घरी समाधी घेतली. चोळप्पा महाराजांचा दौर होता आणि मी आता चोळप्पा महाराजांचा 5वा वंश आहे. माझी 5वी पिढी आहे आणि म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या स्वामींच्या सेवेत असतात. इथे दर गुरुवारी पौर्णिमेला अभिषेक सेवा, अन्नदान सेवा होत असतात. मला सर्व काय करायचं, नाव पत्ता आपलं दिलं, तुमच्या नावानं सेवा करून प्रसाद पोस्टाने घरपोच दिला जाईल. तुमचा नाव पत्ता देऊ शकतो. श्री स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटास आले तर श्री स्वामी समर्थांची सेवा करण्याचे सद्भाग्य जे कुणाला जरी मिळाले असेल तर ते फक्त चोळप्पाच होते. स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटास प्रथम आले तेव्हा ते चोळप्पाच्या घरी प्रथम आले होते व तेथेच त्यांनी प्रथम जेवणही केले होते. अक्कलकोटमधील सुरुवातीच्या काळात स्वामींनी अधिकाधिक वास्तव्ये हे चोळप्पांच्या यांच्या घरीच केले होते. येथील वास्तव्ये स्वामीचे अंतरंग शिष्य बनून गेली. स्वामीची बाललीलास त्रास होत असूनही चोळप्पा त्यांच्याकडे कौतुकाने पाहिले. त्यासाठी त्यांनी कुटुंबाचाही रोषही पत्करला. समाधी मठाच्या शेजारी चोळप्पा यांचा वाडा देखील आहे. वाड्यासमोर एक झाडाखाली अशी छोटी छोटी मंदिर आहे. गणपती, विठ्ठल रुक्माई आणि महादेवाचे मंदिर देखील आहे. खूप छान व खूप पुरातन अशी मंदिर आहेत. हीच ती विहीर आहे जी स्वामींनी पुनर्जीवित केलेली होती. आजही या विहिरीला दुष्काळ देखील पाणी आटणार नाही एवढे पाणी व शुद्ध असे नितळ पाणी आहे. तसेच याच घरामध्ये श्री स्वामी समर्थ यांनी हाताळलेल्या व त्यांच्या वापरात असलेल्या अनेक वस्तू आजही जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. आजही त्यांची नित्य व नियमाने पूजा अर्चा केली जाते. हेच ते ठिकाण आहे आणि याच ठिकाणी स्वामींच्या हाताळलेल्या बऱ्याचशा वस्तू येथे आजही पाहण्यास मिळतात. जसे की स्वामींची रुद्रमाळ देखील येथे पाहण्यास मिळते. येथील पुजारी हे स्वामींच्या वस्तूंचे व स्वामींचे नित्य व नियमाने पूजा अर्चा करत असतात. अतिशय छान व मनाला भावून घेणारी पूजा देखील आहे. हेच ते बोरमाळ आहे जे स्वामी वापरत असत. यांची पूजा पाहून देखील खूप मन प्रसन्न होऊन जाते. हे आहे शेजघर.
स्वामींच्या वापरातल्या वस्तू आजही येथील ठेवण्यात आल्या आहेत. या स्वामींच्या पादुका समाधी मठाचे व चोळप्पा यांचे घर पाहून झाल्यानंतर आम्ही इथून पुढे खंडोबा मंदिर म्हणजेच स्वामी जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटास आले तेव्हा याच खंडोबा मंदिरामध्ये राहिले, ते पण 4 दिवस. ते मंदिर पाहण्यासाठी आज आपण म्हणजे स्वामींचे प्रथम आगमस्थान ते आहे ते खंडोबा मंदिर. याच खंडोबा मंदिरात स्वामी 3 ते 4 दिवस एकाच शिलावरती बसून राहिले होते. तेच हे ठिकाण आहे. 1757 साली जेव्हा स्वामी अक्कलकोटला पहिल्यांदा आले तेव्हा ते पहिल्यांदा याच मंदिरात आले होते व याच मंदिरात त्यांनी 3 दिवस मुक्कामी केलेला होता. 1757 साली अक्कलकोटला आले स्वामी समर्थ पहिल्यांदा या मंदिरात आले. 3 दिवस त्या शिळेवरती बसून इथून तिसऱ्या दिवशी चोळप्पा महाराजांच्या घरी चोळप्पा महाराजांच्या